अखेर छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। भुजबळांच्या एंट्रीने आता नाशिकला चौथे मंत्रिपद मिळत आहे। भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खातं सोपवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपण ही दृश्य पाहतोय। आज छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यानंतर राजभवनातून त्यांचा ताफा रवाना झाला। आपण ही तीन दृश्य पाहतोय। भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानंतर आता राज्यभरात त्यांच्या समर्थकांकडून, कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजभवनात त्यांचं अभिनंदन केलं। अखेर छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। त्यानंतर आता राज्यभर त्यांच्या समर्थकांकडून, कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येतोय। मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजितदादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं, मिटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी, परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे। बोला, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। अंग्रेजी में कहते ना, एवरीथिंग इज वेल द एंड वेल। तो ठीक है, जब उसका जो है आखिरी अगर खत्म होता है, अभी सब जो अभी अच्छा हुआ आखिरी बार, तो सब अच्छा है। कौन से विभाग की इच्छा जताई गई है? अरे हमने कुछ विभाग कुछ नहीं, जो देगा वो करेगा, हमको सब चलता है। अभी जो है 91 से जो है मंत्री बनते आया हूँ, अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने। चलिए, होम मिनिस्ट्री से लेकर सब। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येतात। आपण पाहूयात। भुजबळ यांनी आज पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी यापूर्वी देखील अनेक मंत्रिपदं भूषवलेली आहेत। एक अनुभवी मंत्री आणि अनुभवी नेते म्हणून त्यांचं नावलौकिक आहे। त्यांची सुरुवात शिवसेनेमधून झाली। बाळासाहेबांच्याबरोबर काम करताना एक हाडाचा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती आणि मुंबईचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम केलं। अनेक मंत्रिपदाचा त्यांना कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे। त्यामुळे त्यांच्या आजच्या शपथविधीमुळे राज्य सरकारमध्ये एक अनुभवी मंत्री पुन्हा एकदा आलेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मंत्रिपदाचा राज्याला नक्कीच आणि त्यांच्या विभागाला नक्की फायदा होईल। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आणि खास करून अजितदादाचे अभिनंदन करायचे आहे। त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या आहे की त्यांनी छगन भुजबळसारख्या एक अत्यंत महत्त्वाच्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या एक नेत्याला पुन्हा मंत्रिमंडळात संधी दिली आणि आज 10 वाजता मलाही निरोप आहे शपथविधीचा। मला आनंद होतो आहे की आज छगन भुजबळ पुन्हा एकदा या राज्याचे महत्त्वाचे मंत्री आणि मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार आहे आणि त्यांच्या समावेशाने देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार प्रचंड मजबूत होईल आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता जो संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा केला आहे, त्या संकल्पाला साजेसं काम छगन भुजबळजी करतील अशी मला अपेक्षा आहे। आता काय त्यांनी घेतली का नाही घेतली का, त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे। आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, तो झालाय का नाही झालाय का। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला हे असले इगार का सुस्तीत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा। अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय। पण मला याच्यातून 100% वाटतं
की ह्यो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता आता तुम्ही याला तात्पुरतं नादी लावलं दिसतंय चॉकलेट बहुतेक. मला 100% वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला, जिल्हा परिषद पुरतं दिला असेल, हाना म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुन्हा त्यांचं विरजन पडल. 100% पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडन असं वाटतंय. शंका तीच आहे, तात्पुरतं दिलंय. महाराष्ट्रामधल्या माननीय अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशिरा का होईना स्थान दिलं, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो. आणि ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता. माननीय भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश हे तो झाकी आहे. पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल. माननीय भुजबळ साहेब पुन्हा मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यासारखे एक अनुभवी जुने नेते या ठिकाणी मंत्रिमंडळात आलेले, निश्चित त्यांचा फायदा मंत्रिमंडळाला होणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे, उत्तर महाराष्ट्रालाही होणार आहे, मित्र म्हणेल, आणि राज्यालाही होणार आहे. म्हणजे अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. सगळ्यात ज्येष्ठ ते मंत्री या ठिकाणी आहेत, त्यामुळे निश्चित आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे. पालकमंत्रीपद हा पक्षापक्षामधला वाद आहे, हा काही माणसांमधला वाद नाही आहे. कोणाकडे द्यावं कोणाकडे नाही अजून त्या बाबतीत निर्णय झालेला नाही. मग रायगड असेल, नाशिक असेल, हे दोन्ही जिल्हे अजून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.